माईसाहेब जे काय म्हणाला ते बरोबरच बोलणार. काय म्हणलं? तुमचं बोलणं ऐकलं मी आणि मला तरी वाटतं की माईसाहेब जे काही बोलतात ते अगदी बरोबर बोलतात. म्हणजे तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकलं? लाज नाही वाटली तुम्हाला असं करताना? लाज नाही वाटली? हे असं कोणाच तरी पर्सनल बोलणं चोरून ऐकू नये एवढं शिकवलं नाही का तुमच्या घरच्यांनी? मी कसं शिकवणार मला? तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर चांगले संस्कारच केले नाही म्हणून ही गत आहे तुमची. चोरून ऐकण्यात आणि कानावर पडण्यात फरक असतो. हे बघ, मुळात मुळात मुद्दा तो नाहीच. मुद्दा हा आहे की कुठे ती 5-15 हजाराची नोकरी आणि कुठे माईसाहेबांनी तुला दिलेलं पद. मला मान्य आहे की याआधी मीच तुला नोकरी करायला फोर्स केला होता, पण ती परिस्थिती वेगळी होती ना. अरे काय बोलते तुम्ही? बरोबर तेच बोलते तेच प्रकार. खरंच हे बघ, माईसाहेबांना तिकीट मिळणार एवढं नसतं. मग जिल्हा परिषदेत जर त्यांनी बहुमत मिळवून दिलं तर त्यांना आमदारकी मिळेल आणि तुला तर पद मिळणारच. तुझी ओळख नव्याने निर्माण करायची संधी आहे तुझ्याकडे तेजप्रताप. ह्या सगळ्यात तुझाच फायदा आहे ना. अरे माईसाहेबांकडे तुझ्याकडे पॉवरही असेल आणि पैसाही. तेच फायदा, पैसा, पॉवर हीच भाषा बोलणार तुम्ही. आणि एक मिनिट, आत कोण तुम्ही मला सल्ला देणार? सांगा ना, काय तुम्ही? नाही, माई जेव्हा बोलल्या होत्या ना तेव्हा मला एक वेळ वाटलं होतं की सोडावी नोकरी. तुम्ही सांगताय आता मी ही नोकरी सोडतच नसतोय, कारण हे आयुष्य माझं, निर्णय पण माझे. सॉरी. वैदे, तुला वेड वगैरे लागलंय का? एक तर तुमच्यातलं भांडण मिटत नाहीये आणि हे काय बोलतेस तू? तू असं का म्हणालीस की त्याने नोकरी सोडावी? कारण त्यांनी नोकरी सोडू नये असं मला वाटतं. या ती शाळा, त्या लहान लहान मुली, तुला कदाचित माहित नसेल, तेजप्रतापला त्यांचं गुरु मानतात, गुरुजी म्हणतात त्याला. ती ओळख त्यांनी स्वतःहून निर्माण केली आहे ना. मला माहितीये त्याचा आनंद ना त्यात आहे. तू मगाशी ऐकलंस की नाही मला माहित नाही, पण माईसाहेबांनी जेव्हा त्याला नोकरी सोडायला सांगितली त्यांनी खरंच विचार केला होता नोकरी सोडायचा. आता परिस्थितीच अशी आहे ना, मी त्याला काहीही सांगितलं तरी तो त्याच्या विरुद्धच करणार. म्हणून मी म्हणाले की सोड नोकरी. तेव्हा कुठे जाऊन नोकरी करायला तयार झाला. वैदेही, पण तुला कळतंय का तू असं भरीत भर करत असे स्वतःवर किती आरोप करून घेणार आहेस? प्रिया, जर या सगळ्यांनी खरंच त्याचं भलं होणार असेल ना, तर मी 100 आरोप सहन करायला तयार आहे. आत्माराम, कोलतेनं लोकांना माफ करून सोडून दिलंय हे लोकांनी बघितलंय. कोलते कोणाला कसं संपवतो. या